जय श्री महालक्ष्मी मित्रांनो, लक्ष्मी पंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर श्रीकृष्णाच्या उजव्या अंगातून प्रकट झाली ती राधिका आणि श्रीकृष्णाच्या डाव्या अंगातून प्रकट झाली ती महालक्ष्मी। तर महालक्ष्मीची पूजा अगोदर सर्वात प्रथम श्रीकृष्णाने केलेली आहे। म्हणून महालक्ष्मीचा जन्म क्षीरसागरातून 14 रत्न ज्या वेळेस समुद्र मंथनातून निघाले त्यावेळेस महालक्ष्मीचा जन्म समुद्रातून झालेला आहे। तर महालक्ष्मीचा जन्म ज्या वेळेस झाला त्यावेळेस श्री विष्णूने महालक्ष्मीने गळ्यात वरमाळा टाकली आणि श्री विष्णूने महालक्ष्मीला आपल्या घरी वैकुंठात घेऊन गेले। तर 14 रत्न ज्या वेळेस निघाले त्यावेळेस हलाहल विष निघालं। तर विष हे भगवान शिवाने प्राशन केले। तर अनेक वस्तू अशा ज्या निघाल्या तर त्या देव आणि दानवांनी घेतल्या। म्हणून महालक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला आहे। तर महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला खूप काही सेवा मंत्र करायचे, विष्णू सहस्त्र नावाचा जप करायचा आहे, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे।